पुढची बातमी पाहूयात। एक मोठी बातमी। थोड्याच वेळात 9 मंत्र्यांची देवगिरी बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे। पुढील रणनीतीवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। दादांसह 9 जणांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या बैठकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। थोड्याच वेळात 9 मंत्र्यांची देवगिरी बंगल्यावर ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये पुढच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। तर अजित पवार यांच्यासह 9 जणांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम असताना आता या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, काल संपूर्ण दिवस आपण हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला। अजित पवारांसह 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर आता आज अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली या 9 जणांची बैठक पार पडते। काय नेमकी बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे? नक्कीच प्राजक्ता, काल आपण पाहिला महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय मोठा भूकंप झाला। त्यानंतर अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आणि आज बैठकांचं सत्र जे आहे हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी पाहायला मिळत आहेत। या बैठकीमध्ये काल ज्या मंत्र्यांनी शपथ घेतली ते सर्वच मंत्री उपस्थित राहिलेले आहेत। त्या मंत्र्यांकडनं अजित पवार जे आहेत भूमिका स्पष्ट करताना कळतंय। त्यामुळे नेमकं आता या मंत्र्यांना खातेवाटप काय केलं जाणार याची सुद्धा चर्चा जी आहे ती या बैठकीत केली जाते। मात्र सकाळपासूनच अजित पवार यांना आमदार जे आहेत हे भेटायला येताना आपल्याला पाहायला मिळतात। भाजपचे आमदार सुद्धा काही अजित पवारांची भेट घेऊन गेलेले आहेत। राष्ट्रवादीचे काही आमदार जे आहेत हे सातत्यानं आता अजित पवारांना भेटायला येत आहेत। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या बैठकीचा सगळ्यात शेवटचा निष्कर्ष असेल की अजित पवार यांच्या सोबत नेमके किती आमदार असणार आहेत। कारण का 2019 साली सुद्धा अजित पवारांनी असाच बंड केला। त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि ते बंड फसलं गेलं। आज अनेक आमदारांच्या अशा आता प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत की आम्हाला याच्या बाबतीत काही माहिती नव्हती, फक्त मुंबईमध्ये बोलवण्यात आलं आणि थेट राजभवनावरती घेऊन जाण्यात आलं, कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतलं नाही, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया काही आमदारांकडून येऊ लागलेल्या आहेत। त्याच्यातच अजित पवार अगदी काल उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। त्यामुळे हा केलेला बंड फसू नये याची अधिक काळजी जी आहे हे उपमुख्यमंत्री अजित पवार घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे ते आज मंत्र्यांसोबत चर्चा करतायत। ज्या मंत्र्यांनी शपथ घेतलेल्या आहेत हे राष्ट्रवादीतले बडे चेहरे आहेत, मातब्बर ही सगळी मंडळी आहेत। यांचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्ह्यातनं हे सर्वजण आलेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये अधिक प्रभाव आहे, प्रत्येक जिल्ह्यावरती या मंत्र्यांची पकड आहे। त्यामुळे अजित पवार हे बंड कुठेतरी फसू नये त्याची अधिक खबरदारी जी आहे ती घेताना आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे त्यांना नेमकं काय खातेवाटप केलं जातं हे अधिक पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचसोबत अजित पवार यांच्याकडनं आता सूत्रांकडनं अशी माहिती कळते की जवळपास 42 आमदारांच्या सह्या जे आहेत हे पत्र अजित पवारांकडे आहे। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा असा दावा केलेला आहे की जवळपास 42 आमदार जे आहेत हे अजित पवार यांच्या सोबत आहेत। मात्र आज ही बैठक आहे, या बैठकीच्या माध्यमातून असं कळतंय, सूत्रांकडनं असं कळतंय की अजित पवार सातत्यानं काही आमदारांच्या सुद्धा संपर्कात जे आहेत हे आहेत। त्यामध्ये आपण जर सकाळपासून पाहिलं गेलं तर ग्रामीण भागातील काही आमदारांच्या अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत की आम्ही शरद पवार यांच्याशी संपर्क केला आहे, शरद पवारांनी आमच्याशी संपर्क केला आहे। 1-2 आमदार शरद पवार यांच्यासोबत गाडीमध्ये सुद्धा बसलेले आपण पाहायला मिळाले। त्यामुळे नेमकं राष्ट्रवादीत चाललंय का हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। सुनील तटकरे आता थोड्या वेळापूर्वीच देवगिरी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीचे नेमके नेते कोण अजित पवार यांच्यासोबत असणार आहेत, राष्ट्रवादीमध्ये ही उभी फूट झालेली आहे, नेमके किती आमदार अजित पवार यांच्यासोबत असणार आहे हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। याच्यावरतीच पुढची रणनीती असणार आहे। कारण का काल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टेक्निकल मुद्द्यांवरती ज्या कारवाया करायची आहे त्याची सुरुवात जी आहे ही त्यांनी कालपासून केलेली आहे। जितेंद्र आव्हाड यांची प्रतोद्यापदी निवड केलेली आहे, विरोधी पक्षनेता त्यांना तयार केलेला आहे। त्याचसोबत जितेंद्र आव्हाड यांनी रात्री राहुल नार्वेकर यांच्या घरी जाऊन कारवाईच्या बाबतीत पत्र सुद्धा जे आहे ते केलेलं आहे। सुनावणी लवकर घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या पद्धतीनं जयंत पाटील यांनी काल स्टेटमेंट केलेलं आहे की हे 9 लोक म्हणजे पक्ष नव्हे, या लोकांचा राष्ट्रवादीशी काही एक संबंध नाही किंवा या सत्तेशी राष्ट्रवादीचा काही एक संबंध नाही, अशा पद्धतीचे स्पष्टोक्ती केलेली आहे। मात्र अजित पवार यांना जे आमदार भेटायला येत आहेत त्या आमदारांचं असं स्पष्ट मत आहे की आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच सोबत गेलेलो आहोत आणि या सगळ्याला संमती सुद्धा आहे, अशा पद्धतीची वक्तव्य जी आहेत ही अजित पवार यांच्या समर्थनात असलेल्या आमदारांकडून होत आहेत। त्याचंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्यानं गेल्या वर्षभरात या सरकारवरती राष्ट्रवादीच्या आमदारांकडनं सडकून टीका करण्यात आली। त्यामध्ये अमोल मिटकरी हे आघाडीवरती होते। अमोल मिटकरींनी सुद्धा अजित पवार यांना पाठिंबा दर्शवलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी इच्छा सुद्धा व्यक्त केलेली आहे की राज्याचे मुख्यमंत्री जर अजित पवार झाले तर का चालणार नाही, ते मुख्यमंत्री होऊ शकतात, अशा पद्धतीचं भाष्य सुद्धा त्यांनी केलेलं आहे। मात्र या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला अंगावर घेतलं होतं
त्याच हिंदुत्वावरून त्यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. बरं. अजित पवार यांची भेट घेते वेळीच अमोल मटकरे असं म्हटले की भाजपचं जे हिंदुत्व आहे हे बेगडी हिंदुत्व आहे, त्यामुळे कुठेतरी पहिल्या दिवसापासूनच विचारधारेचा अभाव जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. या विचारधारेवरनं जे आहेत हे भांड्याला भांडं लागू शकतं, कारण का सुरेश दसांनी असं म्हटलेलं आहे की हे सर्व आमदार आलेले आहेत, राष्ट्रवादी जो काय पक्ष आलेला आहे हा हिंदुत्वाच्या विचाराशी प्रेरित होऊन आमच्या सोबत आलेला, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर पाहायला गेला तर एकीकडे विकासाचे मुद्दे, एकीकडे हिंदुत्वाच्या विचारधारेचा मुद्दा आणि त्याच्यात अजित पवार यांनी केलेला हा बंड. निश्चितच विशाल, आता पुढे नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान आणखीन एक मोठी बातमी, मंत्री हे शरद पवारांकडे भेटीसाठी वेळ मागणार असल्याचं कळतंय. सत्तेमध्ये गेलेले मंत्री शरद पवारांना भेटणार असल्याचं कळतंय आणि पवारांनी जर वेळ दिला तर हे नेते पवारांची भेट घेणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून प्राप्त होते. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. अजित पवार यांच्यासह जे 9 मंत्री काल त्यांनी शपथ घेतली ते सगळे मंत्री हे शरद पवारांकडे भेटीसाठी वेळ मागणार असल्याचं कळतंय आणि सत्तेत गेलेले मंत्री शरद पवारांना भेटणार आहेत. पवारांनी जर वेळ दिली तर ते पवारांची भेट घेणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला प्राप्त झाली आहे.